या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रीमाचा जीव वाचवण्यासाठी शेवटी मैथिली शतग्रीव जे सांगेल ते करायला तयार होते आणि मग त्यानंतर ती गन तिच्या डोक्याला लावत शतग्रीवला म्हणते की मी माझा जीव द्यायला तयार आहे, पण तू आधी रीमाला सोड. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू माझ्या शरीरात प्रवेश करशील तेव्हापासून तुझी अधोगती सुरू होईल. आणि मग त्यानंतर ती डोळे मिटून घेते. तिला तिच्या कुटुंबासोबत घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात. तर इकडे केतकी, फाल्गुनी, तेजस मोठमोठ्याने ओरडत असतात, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अखेरीस मैथिली गोळी झाडून घेते आणि मग त्यानंतर तिचा मृत्यू होतो. आणि हा सगळा प्रकार बघून घरातल्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. सर्वजण मोठमोठ्याने रडत असतात, ओरडत असतात आणि मग त्यानंतर फाल्गुनी तर चक्कर येऊनच खाली पडते. तेजस, केतकी पटकन तिला सावरण्यासाठी जातात. तर इकडे मैथिलीचा मृत्यू झालेला बघून शतग्रीव खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर तो मैथिलीला त्याच्या खांद्यावर घेतो आणि तेथून बाहेर जाण्यासाठी निघतो. तर मेघनाने रीमाला सुद्धा पकडून ठेवलेले असते. केतकी, तन्मय त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. शतग्रीव मैथिलीची बॉडी आणि रीमाला घेऊन तेथून निघून जातो. आणि ते तेथून गेल्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी धावतच त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. फाल्गुनी चक्कर येऊन पडलेली असते. तिची अवस्था बघून त्या दोघीही जणी खूप घाबरतात आणि काय झाले ते विचारू लागतात. तितक्यात मग अद्वैत, शेखर आणि केदारसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर केतकी रडतच त्यांना सांगू लागते की मैथिलीताईंनी गोळी झाडून स्वतःला संपवलं. तर तन्मय म्हणत असतो की तो शतग्रीव मैथिली मावशीची बॉडी आणि आपल्या रीमाला घेऊन निघून गेला. आणि ते ऐकून अद्वैत आणि नेत्रा तर पूर्णपणे खचूनच जातात. पुढे काय करायचं कोणालाही कळत नाही. सगळ्यांच्याच डोळ्यापुढे अंधार असतो. आणि मग त्यानंतर केतकी रडतच त्या सगळ्यांना घडलेला प्रकार सांगते. ती म्हणत असते की नेत्रा, शतग्रीवने रीमाला पकडून ठेवलं होतं आणि रीमाचा जीव वाचवण्यासाठी मैथिलीताईंनी त्यांचा जीव घेतला. मात्र त्यांनी जाता जाता एक निरोप दिला आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या फोनमध्ये बघायला सांगितलं आहे. आणि मग त्यानंतर इंद्राणी केतकीला फाल्गुनीला नेमकं काय झाले ते विचारते. तर केतकी सांगते की मैथिलीताईंची अवस्था फाल्गुनीला सहन झाली नाही, त्यामुळे ती चक्कर येऊन पडली. आणि मग त्यानंतर अद्वैत तेजसला म्हणतो की आपण फाल्गुनीला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊत आणि मग रीमाला शोधूयात. त्यामुळे तेजस आणि तन्मय फाल्गुनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर इकडे नेत्रा खूप घाबरलेली असते. तिला रीमाची काळजी वाटत असते, पण ईशा तिला धीर देते आणि मग ते सगळेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे शतग्रीवने मैथिलीची बॉडी एका सुनसान ठिकाणी आणलेली असते. रीमा आणि ती मेघनासुद्धा त्याच्यासोबतच असतात. रीमा तर खूप घाबरलेली असते, रडत असते. मात्र मेघना तिच्यावर ओरडत तिला शांत राहायला सांगते. आणि तितक्यात शतग्रीव तिच्या जवळ येतो. तो रीमाला म्हणत असतो की तुला पॉवर हवी आहे ना, म्हणूनच हे सगळं काही सुरू आहे. आता मी एक विधी करणार आणि मग त्यानंतर तुला खूप पॉवर मिळणार. पण ते ऐकून रीमा म्हणते की मला काही नकोय, मला फक्त माझ्या आईकडे जायचं आहे. मात्र शतग्रीव तिला सांगतो की आता तू कुठेही जाणार नाही. मी तुला या जगाचा राजा बनवणार आहे आणि जर तू माझं ऐकलं नाही ना, तर तुझी अवस्थासुद्धा तुझ्या या मैथिली आजीसारखीच करेल. आणि ते ऐकून रीमा रागातच त्याला चावते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण शतग्रीव तिला पकडून ठेवतो. तर दुसरीकडे नेत्रा, इंद्राणी आणि इतर सगळेजण घरी येतात आणि मैथिलीने सांगितल्याप्रमाणे ते तिचा मोबाईल बघतात. तर त्यात मैथिलीने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. त्यात ती म्हणत असते की नेत्रा, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा मी या जगात नसेल. मात्र तू कोणत्याही भावभावनांमध्ये अडकून राहू नको. मैथिलीच्या शरीरात असणाऱ्या त्या शतग्रीवचा वध करायला मागे पुढे बघू नको. मला खरं तर तुम्हा सगळ्यांसोबतच बोलायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आहे. आणि मग त्यानंतर ती म्हणू लागते की नेत्रा, मी तुझे किती आणि कसे आभार मानू ना, ते खरंच मला कळत नाही. एका मुलीने जसा आईला जीव लावावा तसा जीव तू मला लावला. प्रत्येक वेळी तू मला समजून घेतलं, मला आधार दिला. मी माझ्या सगळ्या कुटुंबाला गमावलं. माझी प्रमिता कुठे आहे ते तर मला आजही माहीत नाही. मात्र जेव्हा मी तुला भेटले ना, तेव्हा मला कळलं की तूच माझी प्रमिता आहे. आणि ते ऐकून इकडे नेत्राला तर खूप रडू येत असतं.
त्यानंतर मैथिली अद्वैतविषयी बोलते. ती म्हणत असते की अद्वैत, तू खरंच खूप चांगला नवरा आहे. माझ्या नेत्राच्या कायम पाठीशी उभा राहा, तिला कायम साथ दे. त्यानंतर ती केतकी आणि केदारसोबत बोलते. ती केतकीला सांगते की तू खरंच खूप नशीबवान आहे. केदार परत तुझ्या आयुष्यात आले. आता तू सगळं विसरून जा आणि नव्याने संसाराला सुरुवात कर. आणि ती केदारला सुद्धा सांगते की केदार, तुम्ही जे काही घडलं ते विसरून जा. देवाने तुम्हाला नवीन संधी दिली आहे, तिचा स्वीकार करा. आणि केतकीचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तिच्यासोबत आनंदाने राहा. त्यानंतर मग ती इंद्राणीविषयी बोलते, तेजस, तन्मय आणि फाल्गुनीविषयी बोलते. ती फाल्गुनीला सांगते की जर तुला मुलगा झाला ना तर त्याचं नाव चैतन्य ठेव, आणि मुलगी झाली ना तर तिचं नाव ऊर्जा ठेव. आणि मग त्यानंतर ती ईशा आणि रीमाविषयी सुद्धा बोलते. ती त्या दोघींना सांगते की तुम्ही माझ्या खूप गोड नाती आहात, तुम्ही खूप मोठ्या व्हा, आईबाबांचं नाव मोठं करा, मात्र या मैथिली आजीला कधीच विसरू नका. आणि मग त्यानंतर ती नेत्राला सांगते की नेत्रा, यापुढे माझ्या शरीरामध्ये शतग्रीव असेल, त्यामुळे तू कोणत्याही भावभावनांमध्ये अडकू नको. देवी आईने तुला जे कार्य दिलं आहे ते पूर्ण कर, त्या शतग्रीवचा वध कर. मग त्यानंतर मैथिलीचा तो व्हिडिओ संपतो. तर तो व्हिडिओ बघून घरातील सगळेच जण खूप रडत असतात. केदार देखील म्हणत असतो की मैथिलीताईंचं मन खूप मोठं आहे, पण मीच त्यांना समजून घेण्यात चूक केली. तर घरातील सगळ्यांना सुद्धा ते मैथिलीसोबत याआधी जे काही वागलेले असतात त्याचा पश्चाताप होत असतो. मात्र मग त्यानंतर ते सगळेजण शतग्रीवच्या विरोधात उभं राहायचं ठरवतात आणि नेत्राला सांगतात, नेत्रा, मैथिलीताईंचं बलिदान आपण असं व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण करायचं आणि त्या शतग्रीवचा वध करायचा. त्यानंतर मग इंद्राणीच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये ती मेघनासुद्धा सामील आहे. पण ती मेघना या सगळ्यामध्ये सामील कशी झाली असा तिला प्रश्न पडलेला असतो. आणि त्यावेळी केदार हात जोडून रडतच सगळ्यांची माफी मागतो. आणि मग त्यानंतर त्यानेच कसं मेघनाला अद्वैतच्या ऑफिसमध्ये आणि राजाध्यक्षांच्या आयुष्यात आणलं होतं ते सांगतो. आणि केदारच्या तोंडून ते सत्य ऐकून घरातील सगळेच जण तर त्याच्यावर खूप चिडतात. केतकी म्हणत असते की केदार, तुला लाज वाटत नाही का रे असं वागायला? म्हणजे जे तू शेखर भाऊजींसोबत केलं होतं तेच तू अद्वैतसोबतही करायला निघाला होतास का? अरे अजून काय काय करून ठेवलं आहेस तू? तुझ्या पापाची फळं या घराला कधीपर्यंत भोगावी लागणार आहे? त्यानंतर शेखर आणि तेजससुद्धा केदारला खूप सुनावतात. तर केदार खाली मान घालूनच त्यांची माफी मागू लागतो. तो म्हणत असतो की मी आजच त्या मेघनाला भेटून सांगणार होतो की हे सगळं आता बंद कर, मात्र त्याआधीच हे घडलं, मला माफ करा. मात्र केतकी त्याचं काही ऐकून घेत नाही आणि रागातच तेथून निघून जाते. तर अद्वैत केदारला विचारत असतो की काका, म्हणजे त्या दिवशी मी आणि कारेगर त्या मेघनाच्या घरी गेलो होतो तेव्हा ते सगळं नाटक होतं का? तर केदार म्हणत असतो की हो अद्वैत, तो आमच्याच प्लॅनचा एक भाग होता. आणि ते ऐकून अद्वैत खूप चिडतो. तो म्हणू लागतो की काका, तुला कळतंय का तू काय केलंय? आता ती मेघना आणि तो शतग्रीव आमच्या रीमाला घेऊन कुठे गेलेत, कसं शोधायचं? जर रीमाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मी तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. पण तितक्यात नेत्रा म्हणते की आपल्या रीमाला काही होणार नाही. आणि ती इंद्राणीला सांगते की चला आत्या, आपण देवी आईला साकडं घालू, देवी आई नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल. तर दुसरीकडे ती मेघना शतग्रीवला म्हणत असते की तुमचं काम झालं आहे ना, मग आता मला माझे पैसे द्या, मला इथून जाऊ द्या. हे सगळं काय चाललंय ते मला खरंच कळत नाही आहे. मात्र शतग्रीव म्हणत असतो की तुझं काम पूर्ण झालेलं नाही आहे, आता तर कुठे कामाची सुरुवात झाली आहे. तर मेघना घाबरूनच त्याला विचारत असते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि मला सांगा, तुम्ही ह्या मैथिली मॅडमची डेड बॉडी इथे का आणली आहे? तर तो शतग्रीव म्हणत असतो, कारण हे शरीर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या शरीराची तर मी गेली 7.5 वर्ष वाट बघत होतो. आणि मग त्यानंतर बंटीच्या कानामधून शतग्रीवच्या रक्ताचा तो किडा बाहेर येतो. आणि तो बाहेर आल्यानंतर बंटी जमिनीवर पडतो. तर तो किडा मैथिलीच्या कानामध्ये जातो आणि शतग्रीव जागा होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.